तर दरवर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आज पहाटेपासूनच पाहायला मिळतेय। मात्र या उत्सवाच्या या पर्वावर भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचा सुद्धा सावट आपण बघतोय। त्र्यंबकेश्वरमधली दृश्य आणि एकंदरीतच इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच हजारोच्या संख्येने भाविक दाखल झालेले। आपण आता ह्या दर्शन रांगेमध्ये आहोत। दर्शन रांगेमध्ये आपण बघतोय शिवनामाचा गजर करत आहेत सर्व भाविक। शिवशंकराचा जयघोष करत शंकराच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि ते ह्याच मार्गाने गर्भगृहाच्या दिशेने जात आहेत। आतमध्ये शिवशंकराची पिंड आहेत। ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तिघही या ठिकाणी विराजमान आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटीच देशभरातून कानाकोपऱ्यातून आजच्या दिवसाची महाशिवरात्रीच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात आज सोमवार देखील असल्यानं भाविकांचा उत्साह दुणावलेला आहे। आजच्या दिवशी शिवशंकराचं दर्शन घेतल्यानं जास्त पुण्य प्राप्त होतं अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे। त्यामुळेच आपण बघतोय महादेवाचा जयघोष चालू आहे, महादेवाचा गजर चालू आहे। केवळ लहान मुलंच नाही, पुरुषच नाही तर महिला देखील मोठ्या संख्येनं या शिवशंभोच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या आहेत। शंकराच्या आजच्या दर्शनानं आपल्यावरचे सर्व संकट दूर होतील, पापक्षालन होईल अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे आणि त्या एकमेव श्रद्धेपोटी हे सर्व भाविक आता शिवशंकराचं दर्शन घेत आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसापासूनच विविध पूजा विधी या शिवशंकराच्या मंदिरामध्ये सुरू होत्या आणि आज खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीचं व्रत आहे। उपवास करून हे भाविक हजारोच्या संख्येनं पहाटेपासूनच मंदिराच्या दिशेनं दाखल होत आहेत। आज संध्याकाळपर्यंत अशीच गर्दी, असाच भाविकांचा लोंढा या मंदिराच्या दिशेनं येत राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचं मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।